भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये अनेक वेळा महानगरपालिकेची लोक कारवाई करायला जातात. दुपारी लोक, सकाळी पहाटे जाणारे लोक यांच्यावर कुत्रे हल्ला करतात आणि ती इतका भयानक हल्ला करतात. अक्षरशः लोकांना फार भीती वाटायला लागली बाहेर पडायला सुद्धा. आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांनी आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये पूर्ण तयारी करायला सांगितली आहे. जसं ते वरनं आमच्या प्रदेशाध्यक्ष ज्या सूचना देतील त्या सूचनेवर आम्ही सगळेजण काम करणार. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता सध्या आम्ही सगळ्या जागांवर तयारी करतो. नंतर युतीचा जर प्रस्ताव आला तर त्याच्यावर आम्ही विचार करू. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल? राज्यात महायुती निवडणूक लढवण्याचा जो रवींद्र चव्हाण यांनी संदेश दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील महायुतीची निवडणूक तुम्ही लढवणार आहात का? आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांनी आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये पूर्ण तयारी करायला सांगितली आहे. तसं ते वरनं आमच्या प्रदेशाध्यक्ष ज्या सूचना देतील त्या सूचनेवर आम्ही सगळेजण काम करणार. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण सध्या तरी आम्ही सगळेजण मिळून एकत्र महायुती म्हणून राज्यात काम करतोय. मग स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो निर्णय असेल तो आम्ही प्रदेशाध्यक्षांना कळवू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं ठरवलंय, काय सांगाल? त्यांच्या पक्षाचं ते ठरवतील ना. मी कसं त्यांच्या पक्षाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू? त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून घ्यायचा. मी त्याच्यात कसं बोलू शकतो? पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा फार मोठा आहे, काय सांगाल? काय झालंय हे पहा, भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये अनेक वेळा महानगरपालिकेची लोक कारवाई करायला जातात. पण त्यांच्या कारवाई केल्यानंतर त्यांना परत त्याच एरियामध्ये सोडलं जातं जिथनं उचललं जातं तिथं. आणि त्याच्यामुळं बघा कुत्र्यांची संख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांच्यावर होणारे हल्ले, महिलांवर होणारे हल्ले, रात्री अपरात्री आमच्याकडनं नाईट शिफ्टवरनं कामगार नगरी आहे, नाईट शिफ्टवरनं येणारे लोक, सकाळी पहाटे जाणारे लोक यांच्यावर कुत्रे हल्ला करतात आणि ती इतका भयानक हल्ला करतात. अक्षरशः लोकांना आता म्हणजे फार भीती वाटायला लागली म्हणजे बाहेर पडायला सुद्धा. त्यामुळे या संख्या कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. त्याच्यासाठी काहीतरी ठोस पर्याय काढावा ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मानली ती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपा किती जागा लढवेल? आता सध्या आम्ही सगळ्या जागांवर तयारी करतो. नंतर युतीचा जर प्रस्ताव आला तर त्याच्यावर आम्ही विचार करू. निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे एकंदर? एकदम जोरात चालू आहे आणि आमच्याकडे चांगलं काम चालू आहे. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.